ऑडिओ नंबर 30. मी चारुशिला बिराजदार, एकार्ट टोले यांचं पुस्तक. तर आता एक अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा टॉपिक आपण इथे बघणार आहोत. तर मला कित्येक वर्षापूर्वी याच्याविषयी कायम प्रश्न पडायचा. तर मला इथे याचं नक्की उत्तर मिळालं, छान उत्तर मिळालं आहे. सो टॉपिकचं नाव आहे प्रेम आणि द्वेषाचे नाते. तर यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे, की जोपर्यंत तुम्ही वर्तमान क्षण विचारात घेत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या जवळच्या नातेसंबंधातही अडचणी निर्माण करता, असं त्यांचं म्हणणं आहे लेखकाचं. आणि मग आपले जे जवळचे नातेसंबंध असतात ते संपुष्टात येतात. तर खूप छान एक्सप्लेन केलं आणि ते मनाला खूप छान पटतं. तर पण ही त्यांनी सांगितलं, की जोपर्यंत तुम्ही प्रेमात असता तोपर्यंत ते संबंध परिपूर्ण वाटतात. पण ही परिपूर्णता निरर्थक वाटते जेव्हा वादविवाद, असमाधान, भांडणे, त्याच्यानंतर भावनिक आणि शारीरिक अत्याचार सतत सुरू राहतो. अनेक प्रेमसंबंधात प्रेम आणि द्वेष असे संबंधात रूपांतरित होते, असं त्यांनी सांगितलंय. तर प्रेम बटन दाबल्यासारखं क्रूरता, वैर, आपुलकीचा अभाव यामध्ये रूपांतरित होते. आणि आपल्याला काय वाटतं, की ठीक आहे, नॉर्मलच आहे. तर मग तो नातेसंबंध प्रेम आणि द्वेष याच्यात दोलायमान राहतो. तर काही महिने, काही वर्ष असं ते चालतं, की थोडासा रागही येतो, मग प्रेमही असतं, मग रागही येतो, मग प्रेमही असतं. तर इथे ऑथर स्पेसिफिक नवरा बायकोचं नातं किंवा प्रेमात पडल्यानंतरचं रिलेशनशिप मधलं नातं ह्याच्याविषयी बोलतायत. तर त्यांनी इथे एक्सप्लेन केलं, की जेवढे प्रेम या नातेसंबंधातनं मिळाले, तेवढे मग आपल्याला द्वेषही मिळतो. म्हणजे कित्येक आपण बघतो, की डिव्होर्सेस होतात. तर द्वेषही आपल्याला मिळतो. आणि मग नंतर कितीतरी जोडपे या सायकलमध्येच फसतात. म्हणजे कधी प्रेम तर कधी द्वेष. आणि मग त्याचंच त्यांना व्यसन लागतं. तर आपण काय म्हणतो, की चालायचंच, भांडणं व्हायचीच संसारात, असं आपण एक म्हणजे जनरली बोलीभाषेत बोलतो. तर त्याच्यावर ऑथर आपल्याला सांगतात, की मग त्याचं लोकांना व्यसन लागतं आणि मग सकारात्मकता आणि नकारात्मकता मधील बॅलन्स जातो. आणि मग कधी-कधी काय होतं, की नकारात्मकता वाढते. म्हणजे आपण जे बघतोय आजकालच्या डिव्होर्स केसेस वगैरे त्या बाबतीत. म्हणजे अक्षरशः अतिशय प्रेम असलेली जोडपी विलग होताना मी बघितली आहे. एकमेकांशिवाय राहवत नाही एक दिवस देखील. आणि मग आता डिव्होर्स झाल्यावर एकमेकांचं तोंड देखील बघत नाहीत. तर हे असं नक्की काय घडतं? म्हणजे आधी होतं ते प्रेम नव्हतं का होतं? हे प्रश्न मला नक्की पूर्वी खूप पडायचे. तर मग ह्याला खूप चांगलं ऑथरनी एक्सप्लेन केलंय. तर डिस्ट्रक्टिव्ह सायकल्स, नकारात्मक सायकल जितक्या जास्त प्रमाणात येतात, तितके मग ते नाते संपुष्टात येते. आणि मग या डिस्ट्रक्टिव्ह सायकलचे व्यसन लागते आणि मनाला ते नाटक आवडायला लागते. कारण मग मनाला जिवंतपणा आवडतो. मग ते कोर्ट केसेस, डिव्होर्स आणि हे सगळं खूप खूप त्रासदायक होऊन बसतं. तर पुढे ऑथर आपल्याला असं सांगतात, की जर आपण नातेसंबंधातील नकारात्मक भाग वगळला, तर सगळं चांगलं होईल आणि तो नातेसंबंध मग फुलाप्रमाणे उमलेल. पण काय होतं, तसं शक्य होत नाही. जसे उत्तर ध्रुव आला, की दक्षिण ध्रुव आलाच. तसे त्या ऑथरनी खूप महत्त्वाचं आपल्याला इथे सांगितलंय, की जिथे सकारात्मकता येते, तिथे नक्कीच नकारात्मकता येते. म्हणजे खरं आलं की खोटं आलं, चांगलं आलं की वाईट आलं, सुख आलं की दुःख आलं, तसं सकारात्मकतेच्या अमूर्त स्वरूपात नकारात्मकता दडलेली असते, असं ऑथर सांगतो. तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर ऑथर पुढे सांगतात, की मी आता रोमॅन्टिक रिलेशनशिप बाबत बोलत आहे, की त्यामध्ये खरे प्रेमच नसते. कारण खऱ्या प्रेमामध्ये विरुद्ध असं काही नसतं. म्हणजे प्रेम तर प्रेमच असतं. म्हणजे हेट कधी रूपांतरित होत नाही, राग रूपांतरित होत नाही. नुसता असण्याचाच आनंद असतो. एखादी व्यक्ती माझ्या जीवनात आहे, बस दॅट्स इट. त्या व्यक्तीकडनं काही अपेक्षा नसतात, काही मिळवायचं नसतं, काही हेतू नसतो. ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे, बस दॅट्स इट. हाच तो आनंद. तर त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध काही नसतं खरं प्रेम असेल तर. मग हे प्रेमच नसतं खरं. असं पुढे ऑथर अतिशय धीटपणे हे विधान करतायत. कारण त्यांचं म्हणणं आहे, की खरं प्रेम हे मनाच्या पलीकडून येतं. आणि प्रेम ही एक सततची अवस्था आहे आणि ती मात्र दुर्मिळ आहे. तर असे जागरूक लोक खूप कमी आहेत, दुर्मिळ आहेत. त्यामुळे हे आहे ते काय खरं प्रेम नाही. त्याचं पुढे एक्सप्लेनेशन ऑथर आपल्याला सांगतात, की जेव्हा मनामध्ये विचारांच्या गॅप्स तयार होतात, तेव्हा अधूनमधून छोट्या प्रमाणात कधीतरी हे प्रेम डोकावते. तर आता पुढे त्यांनी एक्सप्लेन केलं, की नातेसंबंधांची नकारात्मक बाजू पटकन ओळखता येते. आणि मग नंतर त्याच्या आपल्या जोडीदारामध्ये काय नकारात्मकता आहे, हे पण आपल्याला लगेच ओळखता येते. तर स्वतःमधल्या नकारात्मकतेपेक्षा ती नकारात्मकता लगेच आपल्याला दिसते.
आणि मग ही जी नकारात्मकता आहे ती कशा स्वरूपात असते आपल्यामध्ये, की आपल्याला काय होतं, मत्सर वाटायला लागतो किंवा कोणासारखं कंट्रोल ठेवायचा, नियंत्रण ठेवायचं, माझ्या नियंत्रित ह्याच्यात गोष्ट पाहिजे असं, किंवा न बोलून दाखवता येणारी चीड किंवा मालकी हक्क, म्हणजे काय, माझा नवरा आहे, लाईक दॅट. म्हणजे कारण इथे स्पेसिफिकली ऑथर रिलेशनशिप बाबत बोलत आहेत. किंवा विड्रॉवल, स्वतःला नातेसंबंधांपासून काढून घेणे, किंवा सारखं मी कायम बरोबरच आहे, नीड टू बी राईट. ही खूपदा म्हणजे नीड टू बी राईट म्हणजे मी बरोबरच आहे अशी ही ती गरज असते, की मी कायम बरोबरच आहे, माझंच बरोबर आहे आणि मी कधी चुकूच शकत नाही. किंवा खूप वेळेला अजून एक उदाहरण अथॉरनी दिले, की असंवेदनशीलता, किंवा खूपदा आपण काही भांडण झालं की विड्रॉ करून टाकतो. किंवा पुढे भावनिक मागण्या किंवा आत्मशोषण, म्हणजे स्वतःला क्लेश देणं, स्वतःचे शोषण करणं, मॅन्युप्युलेशन, किंवा इच्छित गोष्टी घडवून आणण्यासाठी केलेल्या कृती म्हणजे मॅन्युप्युलेशन, म्हणजे रडारड करणं, आरडाओरडा करणं, किंवा भांडणाची उर्मी, मी बरोबर कशी आहे, निंदा करणं, किंवा दुसऱ्याला जज करणं, आपण त्याच्याविषयी न्यायनिवाडा करणं, मतं बनवणं, दोष देणं, अटॅक करणं, शाब्दिक हल्ला करणं, किंवा राग, अजागरूकता किंवा सूड, पूर्वीच्या दुःखांवर जे आपल्यावर आईवडिलांनी लादले त्याचा सूड, किंवा संताप किंवा शारीरिक अत्याचार, ह्या अशा या ना अनेक रूपात ही नकारात्मकता समोर येते. मग सकारात्मक बाजू ही असू शकते, की तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या प्रेमात आहात. ही एक अत्युच्च आणि खोलवर समाधान देणारी गोष्ट आहे. तुमचे अस्तित्व अचानक अर्थपूर्ण होते, कारण कोणाला तरी तुमची गरज आहे. तर आता आपण आधीच्या ह्याच्यात पाहिल्या नकारात्मक बाजू, तर आता ऑथरनी आपल्याला सकारात्मक, नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये कुठली बाजू सांगितली आहे सकारात्मक, की तुम्ही स्वतःच्या जोडीदाराच्या प्रेमात असता. आणि मग ही एक खूप छान आनंद देणारी गोष्ट आहे, की मी कोणाच्या तरी प्रेमात पडले, मी कोणाची तरी आहे, मी कोणाचा तरी आहे. आणि मग आपलं अस्तित्व अचानक अर्थपूर्ण होतं, कारण कोणाला तरी तुमची गरज असते. तुम्ही खूप जिवंतपणा अनुभवता. तुम्हाला जोडीदार स्पेशल म्हणून वागवतो. मग त्याचा आपल्याला खूप आनंद होतो. असं म्हणजे ऑथरने डिस्क्राईब केलंय. मग तुम्ही त्या जोडीदाराला तसंच महत्त्वपूर्ण वागवता. आणि मग जेव्हा तुम्ही दोघं एकत्र असता, तेव्हा तेव्हा तुम्हाला पूर्णत्वाचं फिलिंग येतं. तर ते फिलिंग इतकं खोलवर आत असतं, की सर्व जग मग निरर्थक वाटायला लागतं. पण त्या इंटेन्सिटीला चिकटून राहायची गरज निर्माण होते. तुम्हाला त्या व्यक्तीचे व्यसन लागते आणि मग ती व्यक्ती तुमच्यासाठी ड्रग म्हणून काम करते. तर ऑथरनी फार, मला माहिती नव्हतं हे, की असं चांगलं उदाहरण दिलंय, की व्यसन म्हणजे काय, फक्त दारू, सिगरेट वगैरे अशा गोष्टी नाही, किंवा ड्रग नाही, तर एखाद्या व्यक्तीच्या अतिप्रेमात असणं पण व्यसन असू शकतं आणि ते ड्रग म्हणून काम करू शकतं. तर तुम्ही ड्रग रूपी व्यक्तीच्या त्या प्रेमात पडता. मग ती व्यक्ती तुमच्यासाठी तुमच्याजवळ असणार नाही, असं तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. हा विचार पण तुम्ही आणू शकत नाही. मग पुढे काय होतं, की मत्सर किंवा मालकी हक्क आपण त्या व्यक्तीवर प्रस्थापित करतो, किंवा भावनिक ब्लॅकमेल करून हरवून जाण्याची भावना निर्माण करतो. म्हणजे ओके, समजा आता ए आणि बी यांच्यामध्ये प्रेमाचं नातं आहे. ए हा समजा मुलगा आहे आणि बी ही मुलगी आहे, आणि ए आणि बी एकमेकांच्या अत्यंत प्रेमात आहेत. तर हे नातं, समजा आता ए ही व्यक्ती दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडली, तर इमिजिएटली बी काय करेल, मालकी हक्क प्रस्थापित करायला बघेल. आणि मग नंतर जर ती व्यक्ती सोडून गेली, ए ही व्यक्ती, तर मग काय होईल, प्रचंड प्रमाणात वैर निर्माण होईल, किंवा अतिशय खोलवर हर्ट निर्माण होईल. एक तर वैर होईल, नाही तर खोलवर दुःख किंवा निराशा निर्माण होईल. आणि मग काय होतं, क्षणार्धात तो प्रेमाचा हळुवारपणा भयानक दुःखात किंवा वैरात रूपांतरित होतो. आता हे प्रेम कुठे राहिलं पहा, म्हणजे विचार करा, ए आणि बी अत्यंत प्रेमात होते, एकमेकांशिवाय त्यांचं पान हलत नव्हतं. पण ज्या क्षणी ए दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडला, त्या क्षणी मग बीनी प्रचंड, एक तर डिप्रेशनमध्ये गेली, दुःखात गेली, किंवा दुसरं म्हणजे प्रचंड हाडवैर निर्माण झालं, म्हणजे मारून टाकीन मी एला, इतपत वैराची भावना जागरूक झाली. तर त्याच्यामुळे मग आधीचं प्रेम आहे ते कुठे गेलं, तर क्षणार्धात ते प्रेम विरोधाभासात बदलतं आणि मग वैर, दुःख वगैरे सरसुरू होतात. तर मग ते आधीचं प्रेम होतं का खरं, का फक्त ॲडिक्टिव्ह क्लिंगिंग होतं, किंवा व्यसनी जवळीक, असा एक ऑथर शब्द वापरतात, की ती व्यसनी जवळीक होती का, हे प्रेमच नव्हतं मग, तर हे ॲडिक्शन होतं किंवा व्यसनी जवळीक होती. तर मग त्याच्यावर ऑथरनी खूप खोलवर जाऊन त्याचा अभ्यास केला, की ही व्यसनी जवळीक म्हणजे नक्की काय.
तर हे जे आपण एकमेकांवर अतिशय प्रेम करतो, ह्युमन रिलेशन्स, तर हे नक्की काय आहे? मग डिव्होर्सेस का होतात? तर मग पुढे त्यांनी असं सांगितलंय, की आपण एखाद्या व्यक्तीशी ॲडिक्टेड का होतो? कारण व्यसन का लागतं एखाद्या व्यक्तीचं? जशी आपण हिंदी गाणी पाहिलीत पहा, भूल गया सब कुछ, याद नहीं अब कुछ. हे ॲडिक्शन आहे. म्हणजे एक उदाहरण मजेशीर भाग सांगायचा झाला तर किंवा एक उदाहरण द्यायचं झालं तर. तर अशा नातेसंबंधांमुळे आत रुजलेली भीती, अपूर्णता, गरज किंवा काहीतरी कमी आहे, ही मानवी आयुष्याचा एक भाग आहे. ती रिलीज होते आणि मुक्त होते. तर याच नातेसंबंधांना त्यामुळे शारीरिक आणि मानसिक मिती आहेत, असं आपल्याला ऑथर समजावून सांगतायत. तर शारीरिक पातळीवर तुम्ही पुरुष अगर स्त्री असल्यामुळे एकत्वाचा अनुभव येण्यासाठी विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटतं. स्त्रीची पुरुष बनण्याची गरज अगर पुरुषाची स्त्री बनण्याची गरज अशी निर्माण होते. आणि मग त्यामुळे न थांबवता येण्यासारखी ही गरज, विरुद्ध लिंगी ऊर्जा एकत्वाने अनुभवण्याची गरज ही येते. आणि मग द्वैत संपवण्याची जी आतून गरज असते ती शारीरिक पातळीवर पूर्ण केली जाते नवरा बायकोच्या नात्यामध्ये. त्यामुळे ह्या भौतिक जगामध्ये खोलवर समाधान देणारा अनुभव मिळतो. पण काय होतं, हे जेव्हा एकत्र होतं नवरा बायकोचं, तर त्यावेळेला ही जी ओझरतं दर्शन आपल्याला पूर्णत्वाचं होतं किंवा ब्लिसचं ओझरतं दर्शन होतं. कारण या आकारांच्या जगात आपण अजागरूकपणे मुक्ती शोधतोय आणि जे मिळवणं अशक्य आहे असं आपल्याला ऑथर सांगतो. तर तुम्हाला एक ओझरतं स्वर्गाचं दर्शन दिलं जातं, पण तुम्हाला कायमचे तिथे राहता येत नाही. मग दुसरा एक मानसिक स्तर आहे, की काहीतरी कमी असण्याची किंवा अपूर्णता असण्याचं हे वागणं. तर ते शारीरिक स्तरापेक्षा जास्त असतं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतःला मन म्हणून ओळखताय, तोपर्यंत तुम्ही पूर्णता बाहेरून शोधता आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला तुमचा सामाजिक रोल, तुमची इस्टेट, बाह्यरूप, यश, अपयश, बिलीफ सिस्टीम यावरून ओळखता. म्हणजे मी कोण आहे, अमक्याचं तमके आहे किंवा मी हे म्हणजे मोठ्या पदावर आहे, तर पद म्हणून आपण ओळखतो. माझे क्वालिफिकेशन हे आहेत म्हणून आपण ओळखतो. तर त्यामुळे या खोट्या मनोनिर्मित अहंकाराला सतत असुरक्षित वाटत असतं आणि मग नव्या नव्या गोष्टी अहंकार सतत शोधत असतो स्वतःला ओळखण्यासाठी. पण मग कुठलीच गोष्ट मनाला कायमचे समाधान देत नाही किंवा पूर्णत्व देत नाही आणि मग भीती कायम राहते. तर अपूर्णता, काहीतरी कमतरता आणि गरज कायम राहते. आणि मग जेव्हा एखादी स्पेशल नातेसंबंध निर्माण होतो, रिलेशनशिप म्हणजे, तेव्हा या सर्वांचे उत्तर, अहंकाराची उत्तरं मिळतात आणि आपल्या मानसिक गरजा पूर्ण होतात असं आपल्याला वरवर दिसतं. तर बाकीच्या अनेक गोष्टी ज्यावरनं तुम्ही पूर्वी स्वतःला ओळखतात त्या आता कमी महत्त्वाच्या होतात. म्हणजे आता आपल्याला कसं वाटतं, जेव्हा नवीन नवीन एखादी तरुणी प्रेमात पडते तरुणाच्या, त्यावेळेला मी या तरुणाची बायको किंवा या तरुणाची मैत्रीण असं ती ओळखायला लागते आणि स्वतःचा इम्पॉर्टन्स थोडासा कमी करून घेते. आता काय होतं, तुम्हाला एकच फोकल पॉईंट असतो, तो म्हणजे तुमच्या जगण्याला अर्थ देतो असं वरवर दिसतं, की या तरुण माझ्या आयुष्यात आला त्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आला असं ती तरुणी म्हणत असते. मग तुम्ही स्वतःची ओळखही तशीच करून घेता आणि ज्या व्यक्तीच्या तुम्ही प्रेमात पडता, तर वरवर असं दिसतं की तुम्ही विलग, अपूर्ण, अगर तुटलेला नाही आहात, तर या विश्वात कोणी काळजी घेत नाही असंही नाही आहात. तर आता तुम्ही पूर्ण आहात, तुमची काळजी घेणारं कोणीतरी आहे आणि आता तुम्ही काय आहे, सेंटर आहे, त्या व्यक्तीच्या दृष्टीने तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. त्यामुळे आपला इगो, अहंकार सुखावला जातो. तुम्हाला तुमची काळजी घेणारा प्रिय माणूस आहे असं प्रेमात पडलेल्या व्यक्तीला वाटतं. त्यामुळे तुम्हाला बाहेरून मिळणारा सेन्स ऑफ सेल्फ हे वरवर लक्षात येत नाही. तर लक्षात काय येतं, की महत्त्वाचं ठरतं, की आतील अपूर्णता, भीती, असमाधान हे अहंकारी मनाचे सेवक आता अस्तित्वात नाही. तर ते आता डिझॉल्व्ह झाले आहेत आणि ते असं वाटतं. पण खरं तर ते डिझॉल्व्ह झालेले नसतात. तर त्याला ना आत खोलवर ते दडलेले असतात आणि वरवर फक्त आनंदाचा मुलामा असतो. म्हणजे पहा, पॅचवर्क आपण ज्याला म्हणतो ना, आत एखादी डाग तसाच आहे, आपण वरवर मुलामा करतो तसं. तर आनंदी मनाच्या वरवरच्या पृष्ठभागाच्या खाली खोलवर हे भीती, अपूर्णता, कमी हे वास करत असतात. तर त्याच्यामुळे लेखकाने सांगितलं, की हे कुठलेच संबंध असे परिपूर्ण नाही आहे. तर याच्या पुढचा भाग ऑडिओ नंबर 31 मध्ये आपण बघूया. आभारी आहे, याच्यावर जरूर विचार करण्यासारखा आहे आणि मला खूप ह्याच्यातनं ज्ञान मिळालंय. तर आभारी आहे. थँक्यू.